लवकर येते. हो का? ठीक आहे, मी बघतो. तुझा झालं? आता निघायचं आपण. 1 मिनिट विक्रांत. काय झालं? बाहेर पडल्यावर परत मळमळलं, चक्कर आली तर? मी आहे ना सोबत. चल. मी अशीच इथून परत जाणार नाहीये. म्हणजे मी तुला इकडे उगाच आणलं नाहीये विक्रांत, मुद्दाम आणले. विक्रांत, ह्या सगळ्यातनं माझी लवकरात लवकर सुटका कर, मोकळी कर मला प्लीज. 2-3 तासांचाच प्रश्न आहे ना? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आय एम नॉट आउट ऑफ माय माइंड. यू आर आउट ऑफ युअर माइंड. तुझं डोकं फिरलंय विक्रांत. तुझ्या समोर मी एवढा सरळ मार्ग ठेवलाय, त्याचा वापर का करत नाहीयेस तू? आणि तुझ्या तत्वांची माझ्यावर जबरदस्ती का? हा? हे बघ, जगातील प्रत्येक डॉक्टरचं जे कर्तव्य आहे तेच मी करतोय, आणि तत्व पाळणारा मी आहेच. गॉड. ओके विक्रांत, आता शांत डोक्याने विचार कर. हे आपलं क्लिनिक आहे. आपलं? हो, आपलं क्लिनिक आहे. आणि इकडे तुला कोणी काहीही विचारणार नाहीये विक्रांत. विक्रांत, ह्याच्यापेक्षा चांगली संधी आपल्याला मिळणार नाहीये. प्लीज प्लीज माझी या सगळ्यातनं सुटका कर प्लीज विक्रांत. मी हात जोडते तुझ्या समोर प्लीज. जरा हळू बोल. इथे अचानक कुणीही येऊ शकतं. आय डोंट केअर. व्हॉट? आय सेड आय डोंट केअर. बट आय डू. मला काळजी आहे माझी. त्या निष्पाप बाळाची. आणि हे असं गंडवून तुला जे हवंय ते माझ्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हे बघ, आणि लक्षात ठेव, त्या बाळाचा काहीही दोष नसताना मी त्याला जीवे मारू शकत नाही. विक्रांत, माझा हा निर्णय मी कधीही बदलणार नाही. कधीही. थँक्यू. ओके मॅडम. प्रेग्नन्सीच्या 4थ्या किंवा 5व्या महिन्यातच पोट दिसायला लागतं. म्हणजे माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या महिन्यातच पोट दिसायला लागणार आहे. मोनिका, मोनिका, मे आय कम इन मॅम? काकी, या ना, या. हे काय चेंज नाही केलंस तू अजून? नाही, कंटाळा आला होता. बॅग भरून झाली का? नाही, भरेन ना आता. हो, झोपायच्या आधी भरायला नको का? मी मदत करू का तुला? थांब, मी करते मदत. नाही. या, हे काय बघतेस? प्रेग्नेंट बायकांचे फोटोज हनीमूनच्या आधीच? नाही, म्हणजे असं उलट फॅमिली प्लॅनिंग मी पहिल्यांदाच बघते म्हणून. असंच म्हणजे टाइमपास म्हणून बघत होते. कळलं ग. तुला माझीच एक गंमत सांगू का?
अथर्वच्या वेळी ना सगळं कन्फर्म झाल्याशिवाय कोणाला काहीही सांगायचं नाही असं ठरवलं होतं मी. म्हटलं सावकाश सांगू, सगळ्यांना मस्तपैकी सरप्राईज देऊ. पण कसलं काय, अगं 3ऱ्या महिन्यातच पोट दिसायला लागलो माझं. मग हो काय, घरच्यांनी बोलून चिडवून अगदी भंडावून सोडलं होतं मला. आणि आता आठवलं ना की ते हसू येतं. तेव्हा अगं लाजेनं जीवच गेला होता ग माझा. हे बाबा, तू तुझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस असं काही करू नकोस हं? नाही म्हणजे माझ्या वेळची सिच्युएशन पण वेगळी होती. विक्रांत शिकत होता, डॉक्टर झाला नव्हता. पण तू आत्ता तुझी प्रेग्नन्सी लपवायला गेलीस ना, तर विक्रांत मात्र सगळ्यांना सांगून मोकळा होईल. कारण त्याला माहितीये की आपल्या या घरात प्रत्येक क्षणी प्रत्येक जण एकमेकांची परीक्षा घेत असतो. अरे बापरे. मग अगे एवढं बहिणींसारखं रिॲक्ट काय करतेस, कशाला टेन्शन घेतेस. परीक्षा घेतली ना तर घेऊ दे. तुला या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल ना तर एक मस्तपैकी युक्ती सांगू का. आज ना जेवणात सगळ्यांना आवडेल अशी एखादी डिश बनवतो. मी हो, काकी, पण मला काहीच करता येत नाही हो. मी आहे ना, मी शिकवीन तुला. आपण मस्तपैकी खीर करूया का आज. चालेल. चालेल, तू ये, मी वाट बघते. आलेच. मला तर वाटलं होतं की अरेंज मॅरेज मध्ये आपण नक्की सुखात आहोत की दुःखात. आणि लव्ह मॅरेज मध्ये नाही, लव्ह मॅरेज मध्ये कसं असतं ना की लग्नाच्या दिवशीच आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यातलं सुख आता संपलं. आता इथून पुढे दुःखच दुःख असणार आहे आपल्या आयुष्यात. चल रे प्लॅन. उलट अरेंज मॅरेज मध्ये मुलगी पाहून तिचं बॅकग्राऊंड चेक, क्रॉस चेक करून लग्न केलं की आता सगळं दुःख संपलं. आता यापुढे फक्त सुखच सुख असं वाटत असेल. संत्या, इथे ना तुला अनुभव आहे ना मला. तेव्हा पण विकी काय म्हणतो ते ऐकूया ना. तू बोल विकी, आम्ही ऐकतोय. बोल बोल. अरेंज्ड मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज, एक मात्र नक्की की लग्न हा जुगार आहे. आणि त्यात फासे पडेपर्यंत काहीही कळत नाही. अरे पण तुझे फासे तर पडले ना, आणि तू तर जिंकलायस चक्क. नाही रे, म्हणजे इतक्यात नाही सांगता येणार ते. कारण जुगाराचे फासे खूप फसवणारे असतात. हा, ह्याचे फासे बहुतेक हनीमून मध्ये पडणार असतील. अरे विकी, कम ऑन, चिअर अप. अरे तुझं आत्ताच लग्न झालंय, सोन्यासारखी बायको मिळाली तुला, आणि उद्या तुम्ही दोघं हनीमूनला जाताय. लक्षात आहे ना. जस्ट गो एन्जॉय युअर लाईफ यार. हा, आणि आनंदात अकंठ बुडून परत आलात ना की जर आपल्या मित्रांकडे सुद्धा लक्ष द्या. म्हणजे सांग की आता का लाजतो. सांग सांग. लाजलो कुठे असं मुलींसारखं. मी सांगतो विक्रांत, साहेबांना तुझी मेवणी आवडली. कोण, मानसी? येस, छान आहे रीती. हे माझी ओळख करून दे ना. हो, देईन. आता झाली का घाई. आतापर्यंत हा शहाणा तुझ्यासमोर बोलायला सुद्धा तयार नव्हता. काही नाही, ओळख वगैरे सगळं तू हनीमून वरून आल्यानंतर कळलं. मी निघतो, मला उशीर होतोय. हो बाबा, आता तुला कसं काय मी थांबवणार नाही का. हो, फक्त ही माझी ओळख करून द्यायचं तेवढं. नंतर ते सगळं तुझा. हॅपी हनीमून. हॅपी हनीमून. संत्या, कुछ तो गडबड आहे यार. हा आपला नेहमीचा विकी वाटत नाही. आता तिची मेडिकल कंडिशन हेच सांगते की बाळ नको असेल तर हिच्याही जीवाला धोका आहे.